Students, let's see on page number 71. इयत्ता 9वी मधील मुलांनी 71 पान नंबरवरती जो इंग्लिश वर्कशॉप आणि लँग्वेज स्टडीचा भाग दिलेला आहे हा बारकाईने पहा आणि समजल्यानंतर वहीमध्ये लिहून घ्या. पान नंबर 70 वरील आपण करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्स युजिंग फॅक्ट्स फ्रॉम द पॅसेज मधील वाक्य पाहिले. नंतर अँटॉनिम्स हा एक भाग पाहिला. आता नंबर 3ला आपण सुरुवात करूया. स्टेट द काउंटर ॲक्शन फॉर द फॉलोइंग ॲक्शन्स. स्टेट द काउंटर ॲक्शन म्हणजे एखादी क्रिया घडल्यानंतर त्यावर दुसरी क्रिया कोणती घडली हे सांगा. असे 5 वाक्य दिलेले आहेत. या 5 पैकी 2ची आपण चर्चा करू आणि 3 तुम्ही वर्गपाठामध्ये लिहून घ्यायची. 3. स्टेट द काउंटर ॲक्शन फॉर द फॉलोइंग ॲक्शन्स. Number 1 A. Helen eloped with Paris. Helen eloped with Paris. Helen ग्रीकची सम्राज्ञी ट्रॉयचा राजपुत्र पॅरिस याच्याबरोबर पळून गेली. इलोप म्हणजे पळून जाणे, पलायन करणे. मग हेलन इलोप्ड विथ पॅरिस याची काउंटर रिॲक्शन कोणती आली? The Greeks took revenge by attacking Troy for the wrong done to Milenus. मिलेनस या राजाबद्दल जे चुकीचं घडलं होतं त्याचा सूड उगवण्याकरता ग्रीक सैनिकांनी ट्रॉयच्या विरोधामध्ये लढा पुकारून त्याच्यावरती हल्ला करून त्याचा सूड उगवण्याचा प्रयत्न केला. ही आहे काउंटर रिॲक्शन म्हणजे एक क्रिया झाली त्याच्यावरती दुसरी रिॲक्शन आली. नंबर 2. द ग्रीक्स सेल्ड टू ट्रॉय अँड. द ग्रीक्स सेल्ड टू ट्रॉय अँड अटॅक्ड इट. म्हणजे ग्रीक सैनिक ट्रॉय शहरावर चालून गेले, त्यांनी हल्ला केला. ही झाली ॲक्शन. त्यावर रिॲक्शन काउंटर ॲक्शन. द ट्रोजन्स टू फॉट. द ट्रोजन्स टू फॉट हार्ड. ट्रोजन सैनिकसुद्धा निकराने लढले. नंबर 3. हेक्टर वॉज किल्ड बाय अकिलस. हेक्टर वॉज किल्ड बाय अकिलस. हेक्टर हा अकिलसकडून मारला गेला. याची काउंटर रिॲक्शन काय झाली? तर अकिलस वॉज ऑल्सो किल्ड बाय द ॲरो विच वॉज पॉइझनड. एक विषाचा बाण त्याच्या टाचेमध्ये लागला आणि तोही ग्रतप्राण झाला. द सीज कंटिन्यूड फॉर 10 लाँग इयर्स. हा ग्रीकांचा वेढा ट्रोजन शहराला दिलेला तो होता 10 वर्ष. ही आहे ॲक्शन. याची काउंटर रिॲक्शन काय येईल ती पहा. द फायटिंग वेंट ऑन डेली. याची ही काउंटर रिॲक्शन पहा. अशी 5 वाक्यापैकी 2-3ची आपण प्रत्यक्ष चर्चा करून उत्तर पाहिले. 4 आणि 5ची उत्तर तुम्ही स्वतः शोधा आणि वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहा. कळालं? नंबर 4. फ्रॉम either of our 2 Indian epics. Which are our 2 Indian epics? Number 1 रामायण and number 2 is महाभारत. या 2 महाकाव्यातून फाइंड आउट which battle or war lasted the longest. Write down about its cause, the enemy, the armies, its heroes, its duration and the final outcome.
रामायण आणि महाभारत या दोन महाकाव्यातील लढायांचं वर्णन करा. त्या लढायांच्या वर्णनामध्ये कॉज म्हणजे कारण, द एनिमी आर्मीज म्हणजे शत्रूचे सैनिक, हिरोज म्हणजे दोनही सैनिकांमधील वीरपुरुष, ड्युरेशन म्हणजे कालखंड, ते युद्ध किती दिवस चाललं, आणि फायनल आउटकम म्हणजे त्याची निष्पत्ती काय झाली. तर अशा 5 मुद्द्यावरती आपल्याला लिखाण करावयाचं आहे. बहुतेक गाईडमध्येच उत्तर असेल ते तुम्ही शोधा, नसेल तर मी तोंडी सांगण्याचा प्रयत्न करतो. ध्यानपूर्वक ऐका आणि छानपैकी जर नाही सापडलं कुठं तर हे बोललेलं लिहून घ्या. आता आपलं असं लिहावं लागेल, वर पहिल्यांदा फ्रॉम आयदर ऑफ 2 इंडियन एपिक्स असं लिहिलं का खाली एक ओळ सोडायची. सोडल्यानंतर फ्रॉम द 2 इंडियन एपिक्स द वॉर दॅट लास्टेड द लॉंगेस्ट वॉज द वॉर ऑफ महाभारता. असं वर लिहा. काय लिहायचं पुन्हा एकदा ऐका. फ्रॉम या फार फ्रॉम द 2 इंडियन एपिक्स, फ्रॉम द 2 इंडियन एपिक्स द वॉर दॅट लास्टेड द लॉंगेस्ट वॉज द वॉर ऑफ महाभारता. याचा वाटल्यास व्हिडिओचा स्पीड कमी करा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित ऐकू येईल. असं लिहिल्यानंतर एक वेळ सोडा. समासाला लगत CAUSE कॉज म्हणजे त्या युद्धाचं कारण कोणतं, पुढं डॅश मारा. त्याच्या खालच्या वेळेला समास सोडून लिहा. द पांडवाज PANDAVAS द पांडवाज डिमांडेड their share THEIR their share in the property of Hastinapur HASTINAPUR and the Kaurava KAURAVAS and the Kauravas declined म्हणजे नाकारली किंवा रिजेक्टेड REJECTED रिजेक्टेड टू गिव देम फुल स्टॉप हेन्स किंवा दस किंवा इन धिस वे पैकी कोणताही एक शब्द द्या. HENC हेन्स म्हणजे म्हणून. वॉर वॉज डिक्लेअर्ड. पांडवांनी कौरवांकडे हस्तिनापूरची प्रॉपर्टी मागितली, ती कौरवांनी नाकारली आणि हेच त्या युद्धाचं कारण बनलं. नंबर 2चा मुद्दा आहे द एनिमी आर्मीज. टायटल टाकलं 2 टिंब खालच्या वळीला. द कौरवाज KAURAVAS द कौरवाज अँड द पांडवाज. ह्या 2 प्रकारचे सैनिक होते, कौरवांचा सैनिक आणि पांडवांचा सैनिक. नंबर 3 हिरोज HEROES हिरोज 2 टिंब डॅश खालच्या वळीला. द हिरोज फ्रॉम द कौरवा द हिरोज फ्रॉम द कौरवा आर्मी वेअर दुर्योधन DURYODHANA वेअर दुर्योधना DUSSASANA दुर्योधना, दुःशासना, कर्णा, भीष्मा, अश्वस्थामा असे नाव तुम्ही टाईप करा. हे आले कौरवांच्या बाजूचे. पुन्हा सांगतो हिरोजमध्ये. द हिरोज फ्रॉम द कौरवा आर्मी वेअर दुर्योधना, दुःशासना, कर्ण, भीष्मा, अश्वस्थामा. एक ओळ सोडली.
द हिरोज फ्रॉम त्याच टॉपिकमध्ये पहिल्या पार्टीचे आपण पाहिले. द हिरोज फ्रॉम द पांडवाज, द हिरोज फ्रॉम द पांडवाज आर्मी, वेअर द 5 ब्रदर्स युधिष्ठिरा, अर्जुना, भीमा, नकुला and Sahadeva along with Lord Krishna. घाई वाटली तर थोडं थांबून मागं घेऊन पुन्हा डबल ऐका, मागे घेऊन पुन्हा डबल ऐका. आता ड्युरेशन म्हणजे कालखंड. या युद्धाचा कालखंड किती दिवसांचा होता. DURATION ड्युरेशन कालखंड असं म्हणा, 2 टिंब डॅश मारा खालच्या ओळीला. 18 days 18 काढा. 18 days 18 दिवस म्हणजे महाभारताचं युद्ध हे केवळ 18 दिवस चाललं हे लक्षात घ्या. शेवटचा 5 फायनल आउटकम शेवटची फलनिष्पत्ती 2 टिंब डॅश खालच्या ओळीला. द पांडवाज वेअर victorious VICTORIOUS पांडवाज वेअर व्हिक्टरियस म्हणजे पांडवा हे विजयी झालेले होते. त्याच्या खालचा भाग अंडरलाईन सब्जेक्ट वगैरे आपण आता हा फळ्यावरून पाहिलेला आहे. ज्यांना फळ्यावरून समजला नाही त्यांनी याच्यात पहा आणि ती रेकॉर्डिंग ऐका. इथपर्यंत समजलं. पार्ट नंबर 1 करता पुन्हा एकदा चिटचॅटपासून शिकवणेपासून लँग्वेज स्टडीपर्यंत डबल पहा आणि प्रामाणिकपणे घरी बसून अभ्यास करा. 1-2 दिवसामध्ये आपली शाळा आता सुरू होण्याच्या मार्गावर आहे. थोडंसं बघ थांबा. ओके, ऑल द बेस्ट. हॅव अ नाईस डे टू एव्हरीवन.